हा वाद पहा, हे लोक एकमेकांच्या अंगावर धावून जात आहेत। हा सारा प्रकार पाहून तुम्हाला गल्लीतल्या एखाद्या भांडणाची आठवण आली असेल, पण हे गल्लीतलं भांडण नाहीये, तर जळगाव जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत झालेला राडा आहे। विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतरही काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांना शहाणपण सुचलेलं नाहीये। काँग्रेसचे महाराष्ट्राचे सहप्रभारी BM संदीप यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पक्षातली नाराजी चव्हाट्यावर आली। या बैठकीत नेमकं काय घडलं ते आधी पहा। ज्यांना बोलायचे तक्रारी करायचे इथे पहिली गोष्ट जिल्ह्याचे जबाबदार पदाधिकारी आहे, त्यांना डावून मी कोणालाही बोलण्याची परवानगी देणार नाही। सभेचा अध्यक्ष मी आहे, निर्णय माझा अंतिम राहील। इथे जे बोलायचं खाली बोलायचं, पक्षात शिस्त पाहिजे। इथे लोक मिटिंग बोलवतील, कार्यक्रम येतील आणि इथे बाहेर काढून दे डॉक्टर। या बैठकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार आणि विधानसभा निवडणुकीत अंमळनेर मतदारसंघातून निवडणूक लढवणारे पक्षाचे पराभूत उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली। बैठकीत बोलू दिलं नाही, याच कारणावरून ठिणगी पडली। बैठकीनंतर अनिल शिंदे यांनी प्रदीप पवारांवर आपल्याकडून त्यांनी पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केला। अमृतुमरीने म्हणणार, मला माझे मतं मांडायची होती। मी एकदम शिस्तबद्ध आणि एक उच्च शिक्षित विद्याभूषित कार्यकर्ता आहे। मला बोलू द्यायला पाहिजे होतं। मला जे अनुभव आले माझ्या, मी ती वस्तुस्थिती सांगणार होतो, त्याच्यात काही विपर्यास नव्हता। काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष, इथं सगळं गुडीगुडी चाललेलं असतं। जे संदीप साहेब जे आले ते इथली ग्राउंड लेवलची सिच्युएशन काय ते बघण्यासाठी आले आहेत। त्यांच्यापुढे नुसतं खोटं खोटं बोलण्यात काही अर्थ नव्हता की आज वस्तुस्थिती काय ते सांगणं गरजेचं होतं ना, आणि ते सांगण्याचा मी प्रयत्न करणार होतो, तर मला बोलू दिलं जात नव्हतं। काँग्रेस पक्ष हा जनसामान्यांचा पक्ष, लोकशाहीचा पक्ष आहे। तिथे जर कोणी दादागिरी करतं ते कसं काय सहन करणार? आणि आता ते त्यांचा स्वभाव आहे, मी त्याच्याबद्दल नाही मी काय करतो। जिल्हाध्यक्षांबद्दलही आपण या ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली आहे, बोलताना हो त्यांनी त्यांच्यावर आरोप केलेला आहे। आरोप नाही, सत्य परिस्थिती सांगतो मी, आरोप कधीच बोलत नाही खोटं। आणि माझ्या कार्यकाळात माझ्या इलेक्शनमध्ये एकदाही ते आले नाही। मला जे पक्ष निधी मिळाला त्यातनं 2 लाख रुपये त्यांनी घेतले। त्यांनी त्याची माझ्याकडे पावती त्याची, म्हणजे त्यांना विचारा।
मी नव्हतो, कारण मी पैशाचा व्यवहार मी बघत नव्हतो, मी प्रचार करत होतो. हो, माझ्याकडे आमचे प्रभारी आले, 3 केंद्राचे प्रभारी पाठवले. एका प्रभारीने माझ्याकडनं 5 लाख रुपये मागितले, घेऊन गेला माझे. असं जर काँग्रेसमध्ये चालत असेल, म्हणजे घरचं झालं थोडं, व्यायाम धाडलं घोडं. 3 निरीक्षक पाठवायची काही गरज नव्हती ना प्रत्येक मतदारसंघात. अंमळनेर असेल, भुसावळ असेल, पाठवायचे तर मग ज्यांना माहिती आहे मतदारसंघाची ते पाठवायचे ना. तो जयपूरमधून येऊन इथं काय करणार तो माणूस? दररोज खंबा मागायचा माझ्याकडे. अशी परिस्थिती इतकी वाईट आहे, अतिशय वाईट वाटतं. म्हणजे मला पक्षाविरुद्ध माझं काहीच बोलणं नाही, पण ती जी माणसं आहेत ती वाईट येतो. आता काय मागणी राहील तरी पक्षाची? काय नाही, लोकांनी चांगल्या लोकांना नेमावं. अजूनही काँग्रेसवर लोकांचं प्रेम आहे. मी सपकाळ साहेबांना भेटून आलो, सगळं व्यथा व्यक्त केली. 4 महिन्यापूर्वी माझा रिपोर्ट दिलेला आहे. 20 तारखेला इलेक्शन, 23ला संपतं, 28ला आमची अख्खी काँग्रेस कमिटी माझ्या विरुद्धच्या उमेदवाराचे मस्तपैकी फोटो काढतात आणि याच्यात टाकतात. कसं काय बाबा? आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जर नेतेच प्रत्येकजण पैसे मागतात प्रचारासाठी, मग भाडोत्री माणसं नाही लावतायत काय? वाईट अनुभव होता माझा खूप. अनिल शिंदे यांनी केलेले आरोप जिल्हाध्यक्ष प्रदीप पवारांनी फेटाळून लावले. त्यांनी काय बाजू मांडली तेही पहा. प्रश्न असा आहे, अनिल शिंदेची व्यथा आजपासून नाही आहे. अनिल शिंदेंना असं वाटतं मी फार पैसेवाला माणूस आहे आणि मी काही करू शकतो. असंच करून त्यांनी पक्षश्रेष्ठींची दिशाभूल केली. मी 40 कोटी खर्च करेल, मी 50 कोटी खर्च करेल. काँग्रेस श्रेष्ठींना वाटलं बा निदान हा उमेदवार लढेल. काय झाली परिस्थिती? 3 पक्षाची आघाडी राहूनसुद्धा अनिल शिंदेंचं स्वतःचं वैयक्तिक रेप्युटेशन खराब असल्यामुळे तिथे आम्हाला नामोहरम व्हावं लागलं. आमचं डिपॉझिट जप्त झालं. किती मतं पडली? 13,000 मतं. त्याची जरी पण पक्षाची उमेदवारी होती, आम्हाला नाईलाज होता. जे काही आता याच्या बाबतीत माझं मत असं आहे, त्यांनी तुम्हाला मुलाखत देताना काय काय आरोप केले मी ते ऐकले. त्याच्यावर खुलासा मी देण्यापेक्षा काँग्रेसचे जबाबदार पदाधिकारीच तुम्हाला खुलासा देतील. तर माझं मत असं आहे की जे माझ्याकडनं तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला आमचे सगळे पदाधिकारी पैसे मला मी ऐकलं. ऐकून घ्या तुम्ही. जिल्ह्यामध्ये 3-3.5 वर्ष मला झालं, कोणी आरोप केला का? आता असं ऐकून घ्या. आता प्रश्न असा आहे की प्रदेशचे अध्यक्ष बदलल्यानंतर हा अतिशय महत्त्वाकांक्षी माणूस आहे. याला वाटतं जिल्हाध्यक्षाला बदनाम केल्याशिवाय, याला बदलल्याशिवाय आपल्याला कुठेही स्कोप मिळणार नाही. म्हणून गेले 1 महिन्यापासून त्याने काही लोक इथे जे आता संघटनेमध्ये 3-3.5 वर्षात काही लोक दुखावतात, त्यांना गोळा करून माझ्यावर वाटेल ते ॲलिगेशन्स करायचा प्रयत्न केला जातोय. आणि प्रश्न असा आहे, 3 लोक उमेदवार होते. श्री चौधरी का आरोप करत नाही मी पैसे मागितले? आपलं मानवतकर डॉक्टर ते का आरोप करत नाही माझ्यावर? हा का? कारण की हा फिजुडाईस आहे. हा नेतृत्व करतोय की जिल्हाध्यक्ष मी बदलले. एवढंच नाही, नाना पटोले अध्यक्ष असताना तो सांगायचं की मी नाना पटोलेला बदलून टाकेल. जळगाव जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी हा काही नवीन विषय नाही, पण झालेल्या चुकांमधून धडा घ्यायचा आणि पुढे जायचं हे नेत्यांसोबतच कार्यकर्त्यांना कधी समजेल हा खरा प्रश्न आहे. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव.